हाय, मी आहे योजना आणि आज आपण माझा पॉवर पॅक डे बघणार आहे. दिवसाची सुरुवात होते माझ्या हलक्या फुलक्या एक्सरसाइजने. थंडीमुळे तब्येत थोडीशी नरम गरमच होती आज, पण आपलं रुटीन स्किप नको व्हायला. एक्सरसाइज रुटीन आणि ब्लॉगिंगचं पण रुटीन आहेच की आता. एक्सरसाइज हा एक पॉवर बूस्टिंग डोसच असतो दिवसभराच्या ताणतणावासाठी. व्लॉगिंगसाठी नाही बरं का. मी रोज नित्यनियमाने प्राणायाम आणि मेडिटेशन करतेच. जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी एक डॉक्टर आहे आणि त्यामुळे दिवसभराच्या मानसिक आणि शारीरिक ताणतणावासाठी मी माझा प्राणायाम हा रेग्युलर करतेच. आणि त्यातल्या त्यात विशेषतः मला अनुलोम विलोम केल्यामुळे अत्याधिक शांतता भेटायला मदत होते. आणि मेडिटेशन तर हे माझं दिवसाचं रुटीनच आहे. कारण एक मानसिक शांतता भेटण्यासाठी आणि आंतरिक शांततेसाठी मेडिटेशनसारखा दुसरा पर्याय तो कोणता? हेच ते 10-15 मिनटं असतात, जी मी माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी दिलेले असतात. त्यामुळे दिवस कसा छान आणि मस्त जातो. बापरे, 7:30 वाजले वाटतं. चला, आता वेळ आहे आमच्या लाडोबाला उठवण्याची. हा आहे माझा मुलगा राया. इतर मुलांसारखाच नॉटी, खेळकर आणि आईला विशेषतः जास्त प्रेम करणारा. आणि हे आहे माझं मोठंसं किचन. कारण मला पाहिजेच होतं मोठं किचन. कारण म्हणतात ना, बायांचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जातो. मस्त आलं, गवती चहा आणि जायफळ घालून गरमागरम थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काहीतरी वेगळीच असते, हो की नाही? एकीकडे स्वयंपाक सुरू आहे आणि दुसरीकडे माझ्या सासूबाईंची म्हणजे मम्मींची रायाचा टिफिन पॅक करण्याची तयारीही सुरू आहे. स्वयंपाक बनवणं हे सुद्धा एक शास्त्रच आहे. कारण असं म्हणतात की बनवणाऱ्याच्या सगळ्या भावना आहे त्या या स्वयंपाकाद्वारेच सगळ्यांपर्यंत प्रतीत होत असतात, बरोबर की नाही? त्यामुळेच तर गृहलक्ष्मी आनंदी म्हणजेच स्वयंपाक हा चांगला तर होणारच ना. स्वयंपाक आणि घरातलं बाकीचं होत नाही तोपर्यंत क्लिनिकला जायची वेळ झालेलीच आहे. चला, आता बॅग भरून चार्जर आणि जाऊ आपल्या रुमाल ठेवून झाली आता क्लिनिकची बॅग तयार. आणि आता मी जाते माझ्या हॉस्पिटलसाठी. ओके, बाय बाय. भेटू आता माझ्या हॉस्पिटलमध्ये. हे आहे माझं क्लिनिक, सुयोग हॉस्पिटल. आता दिवसभर हेच माझं घर आणि हीच माझी पंढरी. आता दिवसभर रुग्णसेवा हाच एक धर्म आणि हीच माझी सेवा. बाकी काय पाहिजे अजून? बापरे, झाला बाबा एकदाचा पॉवर पॅक डे कंप्लीट. बसावं आता जरासं निवांत.